हे हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? एकदम बढिया मस्त. अरे वा. तुम्हाला एक न्यूज सांगतो. सकाळी सकाळी एकदम उठल्या उठल्या भूकंपाचे आज धक्के बसले आणि असं वाटलं की कुठं आपलं घर पडते की काय. मित्रांनो, लक्षात घ्या, सकाळी सकाळी जवळपास 7:30च्या दरम्यान असं जाणवू लागलं की काय धरती हालत आहे की काय. आणि याची तुम्हाला माहिती सांगतो. आपल्या विदर्भामध्ये सर्वात जास्त याचा धक्का बसलेला आहे. आणि याची जी तीव्रता तुम्हाला सांगतो, रिश्टर स्केलमध्ये जे मोजली जाते याची तीव्रता, ती आहे 5.3. आणि याचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे आपल्या जवळचाच लागलेला असला जो तेलंगणा आहे, त्याच्यामध्ये मुलुगू असा गाव आहे. त्या गावापासून हा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. याची जी वेळ होती सकाळी, जे बुधवारी तुम्ही लक्षात घेतलं असेल, सकाळी सगळे ज्या माणसाने उठले त्या माणसाला नक्कीच तुम्हाला जाणवलं असेल की याचा थोडं थोडं भूकंपाचा धक्का बसला असेल. आता याचा जवळपास 7:30 ते 7:35 या टायमामध्ये बसलेला आहे. आता ज्यांनी कुणी उठले, ज्यांनी कुणी बाहेर होते, त्यांना हा धक्का जाणवला. जे घरात मस्त झोपून होते त्यांना काहीच माहित नाही. ही जी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, मुलुगू पासून याची नोंद करण्यात आली आहे. आणि याची नोंद केल्यानंतर जे शासन सांगते, मी नाही सांगत, जे तीव्रता मोजली जाते ते सांगतात. भूकंपाचा केंद्रबिंदू पासून 55 किलोमीटर, त्याच्या भोवतालच्या जे 55 किलोमीटर आहे तिथपर्यंत याचा धक्का बसलेला होता. म्हणजे 55 किलोमीटर म्हणजे आता कोणतं कोणतं, जवळपास नागपूरपासून 425 किलोमीटर अंतरावर आहे. तरीसुद्धा विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आहे, तिकडे मग अहेरी, आल्लापल्ली आहे. तर या विदर्भात ठिकाणी, पश्चिम विदर्भात सुद्धा थोडेफार धक्के बसले बघा. फक्त 55 किलोमीटर सांगतात, परंतु किती मी सांगितलं, 425 किलोमीटरपर्यंत याचा धक्का जाणवला. आणि याचे जे काही हानी किंवा कुणाला काही असं पडलेल्या किंवा मृत्युमुखी असं अजूनपर्यंत तरी माहीत झालेलं नाही. जर तसं माहीत झालं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगतोच मी थोडंफार. याच्यानंतर जे आहे, मी थोडंसं तुम्हाला माहिती सांगतो चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची. हे जो चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा आहे, हा तेलंगणाला लागलेलाच, सीमे लागलेलाच आहे. तर याला जे हा जो भाग आहे, हा भाग गोदावरी फॉल्ट भूकंप क्षेत्र म्हणून ओळखला जातो. जेव्हा जेव्हा भूकंप होतात तेव्हा तेव्हा गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्त भागामध्ये याची झड बसते. साधारणतः 10 वर्षापूर्वी तुम्ही जर विचार केला, कधी जर होते असणार किंवा कुणाला माहीत असेल, तर गोंडपिंपरी तालुक्यामध्ये नंदवर्धन हा गाव होता. इथे चांगलेच धक्के बसले होते 10 वर्षापूर्वी. आणि इथले गावं घरे सुद्धा सोडून मोकळ्या भागात त्यांनी बसवले होते. तर तशीच आता पद्धती, भीती निर्माण होते ना, आता सुद्धा तसंच होणार आहे की काय, अशी एक भीती निर्माण झालेली आहे. आता याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. भूकंप जेव्हा झाला, ज्या कोणी बघितलं नाही आणि त्याचा जे त्यांना माहीत नाही झाला, लोकांकडून तर माहिती घेत आहेत की भूकंप तर जाणवला, परंतु कशा पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ दाखवतो. बघा तुम्ही तो व्हिडिओ, आणि तुम्ही व्हिडिओ बघून नक्कीच कमेंट्स करा की तुम्हाला धक्का जाणवला की नाही. माझ्या यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलच्या खाली कमेंट्स आहे, त्याच्यामध्ये लिहा कुणा कुणाला भूकंपाचा धक्का जाणवला.